नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। आयकर विभागामार्फत महाराष्ट्रामध्ये परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 35,000 रुपये ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहात। अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आयकर विभाग मुंबई यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत 22/12/2023 पासून सुरू झालेले आहेत आणि 19 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी निघालेली आहे। 14 जागांची ही वॅकन्सी या ठिकाणी या पदासाठी आहे। लेवल 7 नुसार तुम्हाला 44,900 ते 1,42,400 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी 18 जागांसाठी वॅकन्सी आहे। लेवल 4 नुसार तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। टॅक्स असिस्टंट या पदासाठी 119 जागांची वॅकन्सी आहे। लेवल 4 नुसार तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी 137 जागांची वॅकन्सी आहे। लेवल 1 नुसार तुम्हाला 18,000 ते 56,900 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। त्यानंतर कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी 3 जागांची वॅकन्सी आहे। लेवल 1 नुसार तुम्हाला 18,000 ते 56,900 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। अशी या ठिकाणी एकूण 291 जागांची वॅकन्सी निघालेली आहे। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी 18 ते 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। स्टेनोग्राफर ग्रेड 2 आणि टॅक्स असिस्टंट या पदासाठी 18 ते 27 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी 18 ते 25 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं, OBCसाठी 3 वर्षाचं, अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी डिग्री तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। टॅक्स असिस्टंट या पदासाठी डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी देखील 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। इन्कम टॅक्स मुंबई यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करावे लागतील। या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। ॲप्लिकेशन फी जी आहे या ठिकाणी 200 रुपये या ठिकाणी आहे। ऑनलाईन पद्धतीनेच फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे स्पोर्ट कोट्यामधून निघालेली आहे, त्यामुळे तुमच्याकडे स्पोर्टची क्वालिफिकेशन देखील या ठिकाणी असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकता काही खेळांची नावे दिलेली आहे। एकूण या ठिकाणी 65 खेळांची नावे या ठिकाणी आहेत। त्यापैकी कुठल्याही एका खेळामध्ये तुमच्याकडे प्रावीण्य असणं आवश्यक आहे, त्या संदर्भातील सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तर तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो, भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।